ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये दोन जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. अर्जुनने चक्क दोन महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर करत असा काही सापळा टाकलेला आहे की त्यामध्ये साक्षी स्वतःच अडकले. इन्स्पेक्टर सावंतांना कोर्टामध्ये बोलवून घेत अर्जुनने दामिनीची बोलती बंद करत कोर्टात असा काही दणका उडवून दिला आहे की केसमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय आणि इथूनच मालिकेची सगळीच समीकरणं बदलली आहेत. बघूयात मग की अर्जुन असे कोणते दोन पुरावे कोर्टामध्ये सादर करतो आणि त्याचा नक्की सापळा काय आहे की ज्यामध्ये अलगद साक्षी स्वतःच अडकते. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. सायली अर्जुन दोघेही चिंता करतात, झोपेच्या अधीन होण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काही केल्या दोघांनाही झोप येत नाही. अर्जुन मागे वळून सायलीकडे पाहतो तेव्हा त्याला वाटतं की बहुतेक सायली झोपली असावी आणि तो परत झोपी जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा तिला वाटतं की बहुतेक अर्जुन झोपला असावा. दोघेही एकमेकांना डिस्टर्ब करत नाहीत आणि दोघेही अजूनही विचारातच हरवलेले असतात. सायली ज्या वेळेस झोपेचा प्रयत्न करते नेमकं त्याच वेळेस डोळे बंद करता क्षणी सायलीला एक भयानक विचित्र स्वप्न पडतं की त्या स्वप्नामध्ये प्रतिमा कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकली आहे आणि सायली तिला वाचवण्यासाठी जाते. प्रतिमा त्या जीवाच्या आकांताने ओरडून सायलीची मदत मागते, सायली मला वाचव, सायली मला वाचव अगं प्लीज सायली. तेव्हा सायली तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते पण शेवटी पोहोचूच शकत नाही आणि शेवटी प्रतिमा अदृश्य होते. हे भयानक स्वप्न सायलीला हादरवून टाकतं आणि सायली मोठ्यानेच किंचाळत ओरडते. प्रतिमा त्या अशी हाक मारत उडता क्षणी अर्जुनही डचकतो. सायली घामे घुमवते, कावरी झालेली असते. अर्जुन पटकन तिला पाणी प्यायला देतो. थोडंसं पाणी पिल्यानंतर ती शांत होऊन जाते. अर्जुन तिला विचारतो की काय झालं. तेव्हा सायली सांगते की मला खूप विचित्र स्वप्न पडलं की ज्या स्वप्नामध्ये प्रतिमा त्यांना माझी गरज आहे परंतु मी शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचूच नाही शकले. मी ना आत्ताच प्रतिमा त्याला फोन करते. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो, अगं सायली थांब, अगं किती वाजले ते तरी बघ, प्रतिमा आता झोपली असेल ना आता, उगाच तिला डिस्टर्ब कशाला करायचं. तेव्हा सायली म्हणते की हो तुम्हाला सुद्धा उद्या लवकर कोर्टात जायचं आहे ना. आणि त्यानंतर अर्जुन सायली दोघेही झोपतात. इकडे काही प्रतिमा झोपली वगैरे नसते, ती अजूनही त्याच धक्क्यात. सुमन रविराज तिला जेवण्यासाठी आग्रह धरतात. सुमन काळजीपोटी प्रतिमाला समजावण्याचा प्रयत्न करते की वहिनी अहो किती वेळ झालं तुमच्या पोटात काहीच नाही आहे, अहो काहीतरी खाऊन घ्या. रविराजही तिला विचारतात की बरं तुला काही खायचं नसेल तर निदान सूप तरी पिऊन घे, परंतु प्रतिमा काहीच खायला प्यायला नकार देते. सुमन वैतागून विचारते की वहिनी अहो एका भासाबाई तुम्ही किती काळजी करताय, तुम्हाला असं कसं काय वाटू शकतं की हे तुमच्यावरती हल्ला करू शकतात. अहो तुम्हाला भास झाला असेल, परंतु तू भास नाही तर सत्यता होती आणि तोच विचार नेमका प्रतिमाच्या डोक्यातून जात नाही. तेव्हा सुमन काकू एक तोडगा काढते. रविराजांना ती सल्ला देते की आपण मग पूर्णाईनं किंवा सायलीला बोलवायचं का, कारण त्यांचं वहिनी ऐकतील, थोडंसं काहीतरी खातीलच. परंतु रविराजांना काही बरोबर वाटत नाही. रविराज सुमन काकूला समजावतात की नाही नको, मागच्या वेळी अर्ध्या रात्री ते सुभेदार धावून आले होते आणि प्रत्येक वेळेस प्रतिमाच्या या वागण्याचा सायलीला कशाला त्रास होऊ द्यायचा. अखेर केसचा तो दिवस उजाडतो ज्यावेळेस अर्जुन कोर्टात दणका उडवून देत ती केस फिरवणार असतो. महपत साक्षी तर आधीचेच येऊन बसलेले असतात. दामिनी देशमुख येता क्षणी साक्षी महपतला म्हणते की काय हो अण्णा, नाही म्हणजे दामिनी देशमुखचा कॉन्फिडन्स बघूनच मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्यावेळेस महपत साक्षीला सांगतो की हो एकदा का हिने समोरच्या जजला खिशात घातलं की आपलं काम झालं म्हणायचं. हे दोघे अजूनही भ्रमातच आहेत आणि लवकरच अर्जुन त्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारच आहे. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ येतात ते नागराज, रविराज, प्रिया. रविराज घरती फोन करून प्रतिमाची विचारपूस करत असतानाच नेमकं पाठीमागून अर्जुन, सायली, चैतन्य, मधभाऊ आलेले असतात. सायलीला काळजी वाटते. रविराजांपाशी थांबून सायली विचारते की काय हो रविराज काका, घरी सगळं ठीक आहे ना, नाही म्हणजे एवढं काळजीने घरी फोन केलाय म्हणून म्हणते.
रविराज सांगतात की हो सगळं ठीक आहे. ते सायलीला भनकही लागू देत नाहीत की प्रतिमा काहीच खात पित नाहीये, सतत टेन्शन घेते, काळजी करते. काय आहे ना सायली, अगं त्या दोघीच आहेत ना घरात, थोडीशी काळजी वाटली म्हणून फोन केला होता, काही नाही. आणि तसंही प्रतिमाला सकाळी तू फोन केला होतास ना, तुझ्याशी बोलून तिला बरं वाटतंय. सायली निश्चिंत होऊन तिच्या जागी येऊन बसते तेव्हा चैतन्य मागे वळून सायलीला इशारा करतो आणि त्याचा इशारा लक्षात येता क्षणी सायली साक्षीकडे वाकून बघते. का तर तिच्या गळ्यात ते पेंडंट आहे का ते चेक करण्याचा प्रयत्न करते, परंतु ते पेंडंट काही दिसतच नाही. शेवटी तिचाही नाईलाज होतो. इतक्यातच जज साहेब येतात आणि कोर्टाच्या हेअरिंगला सुरुवात होते. ज्यावेळेस कोर्टाच्या हेअरिंगला सुरुवात होते त्यावेळेस अर्जुन उठतो आणि तो कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, आज कोर्टाचा वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट मुद्द्यावरतीच येतो. मला साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावेळेस कोर्ट तर परवानगी देतच. साक्षीसोबतच प्रियाच्या मनाची धाकधूक वाढलेली असते. ती नागराजच्या कानात कुजबुजते की आजही अर्जुनच्या चेहऱ्यावरती तसाच कॉन्फिडन्स दिसतोय. नाही म्हणजे मी घरी जाईल ना की डायरेक्ट जेलमध्ये जाईन हो. तेव्हा नागराज तिला घाबरवतो की जेलमध्ये. प्रिया घाबरता क्षणी तो म्हणतो की काही उगाचच फालतू विचार करतेस ग, अगं निदान मनात तरी पॉझिटिव्ह विचार ठेव. महिपत शिकरे ज्या वेळेस साक्षीला इशारा करतो त्याच वेळेस साक्षी उठते आणि मग कटघरात जाते. जात असताना परत परत चैतन्य सायली तिच्या गळ्यात ते पेंडंट आहे का ते चेक करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही केल्या तिच्या गळ्यात ते पेंडंट दिसतच नसतं. सायलीचं टेन्शन वाढतं. मनोमन विचार करते की आज हे इतक्या आत्मविश्वासाने बोलतात खरे, परंतु साक्षीने ते पेंडंट गळ्यात घातलं असेल का. आणि त्यातून दुसरी भीती ही आहे, जर का ते पेंडंट तिच्या गळ्यात असलं तरीही दामिनी तर प्रश्न विचारेलच ना की हा पुरावा तुमच्या हाती आला कसा, कुठून आणला तुम्ही. आणि ती मनोमन देवाचा धावा करायला लागते. आत्ता सुरू होतो अर्जुनचा तो खेळ. भर कोर्टात अर्जुन चक्क साक्षीला वेठीसही धरतो आणि टॉन्टसुद्धा मारतो. मी साक्षी शिकरे, निदान आज तरी कोर्टात तुम्ही असं म्हणाल का की जे काही सांगेन ते खरं खरंच सांगेन, खोटं अजिबात बोलणार नाही. बोला ना मिस साक्षी, तुम्ही एकदा तरी असं म्हणाल ना, प्लीज म्हणा ना. मला तुमच्या तोंडून ते ऐकायचं आहे की तुम्ही खरंच बोलताय का. साक्षीचं थोबाड तर बघण्यालायक झालेलं असतं. तिच्या मनात भीती दाटून येते अर्जुनचा एवढा कॉन्फिडन्स पाहून. कारण आजपर्यंत तुम्ही कोर्टात कधीच खरं बोलला नाही आहेत मिस साक्षी शिकरे. अर्जुनने खडा सवाल करता क्षणी दामिनी ऑब्जेक्शन घेते. कोर्टाला ती म्हणते की अर्जुन सुभेदार माझ्या अशिलावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. कोर्टात असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत की माझ्या अशिलाने कधी कोर्टाला खरं सांगितलेलंच नाहीये. तेव्हा अर्जुन मुद्दाम टोमणा मारतो की अरे, म्हणजे चित्र उभं करण्याची गरज वाटते का तुम्हाला. दामिनीची बोलतीच बंद होते. कसं आहे ना मिस दामिनी देशमुख, तुमची अशील साक्षी शिकरे मागे 5 वेळा कोर्टात खोटं बोलले आहेत आणि त्याची शिक्षाही झाली होती त्यांना, हो ना. जेलमध्ये गेलेलात तुम्ही आणि मागच्या वेळेसची केस 10,000 रुपये दंड. विसरलात का तुम्ही. बहुतेक शॉर्ट टर्म मेमरी आहे वाटतं तुमची. अर्जुनने एकावर एक कारनामे करायला सुरुवात केलेली असते. दामिनीचा काही आवाजच फुटू देत नाही बाहेर. आता कोर्टानेच परवानगी दिली आहे म्हटल्यानंतर दामिनी तर काय करणार ना. शेवटी मूग गिळून गप्पच बसावं लागतं. आणि अर्जुन साक्षीला पुन्हा फिरून फिरून प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मला सांगा मिस साक्षी शिकरे, तुम्ही या आधी कधीच वात्सल्य आश्रमात आत गेला नव्हतात ना. तेव्हा साक्षी उत्तर देते की नाही, निदान खुनाच्या रात्री तरी केलेच नव्हते. मी या आधी सुद्धा कोर्टाला हे सांगितले की वात्सल्य आश्रमात मी फक्त एकदा गेले होते, तेही मी कार्टनमध्ये उभे होते. मी आत जाण्याचा प्रश्न येतच नाही. त्यामुळे वात्सल्य आश्रम आतून कसं दिसतं हे तर मला अजिबात माहीतच नाहीये. साक्षीने कितीही आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अर्जुनकडे तसे पुरावेही असतात आणि हेच बोलून साक्षी स्वतःच अडकते.
अर्जुन पुढचा प्रश्न साक्षीला विचारतो की मला सांगा, तुम्ही कधी प्रीतीज बुटीकमध्ये शॉपिंग करायला गेला नव्हतात? तेव्हा साक्षी हाही आरोप फेटाळते की नाही नाही मला नाही आठवत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आठवत आहे. बरं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी तुम्हाला आठवण करून देतो. आणि अर्जुन कोर्टात करतो तो पहिला धमाका. चैतन्यकडून तो पुरावे घेत जेव्हा जज साहेबाच्या हाती ते पुरावे सोपवतो तेव्हा कोर्टाला मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की मिलॉर्ड, यामध्ये प्रीतीज बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आहे आणि त्याचसोबत साक्षी शिकरे यांनी शॉपिंग केलेली बिल्स पण आहेत. आत्ता मात्र साक्षी कावरीबावरी होते. मिलॉर्ड, हे व्हिजिटिंग कार्ड मला आश्रमाच्या आतमध्ये सापडलं होतं. अर्जुनने असा बॉम्ब फोडता क्षणी प्रियाच्याही आणि साक्षीच्याही पायाखालची जमीन हादरते. मिस साक्षी शिकरे परत कोर्टाशी खोटं बोलतायत. प्रीतीज बुटीकमधून साक्षी शिकरे यांनी रेग्युलरली शॉपिंग केल्याची बिल्स पण आहेत आणि तो पुरावा मी आता कोर्टात जमाही केलाय. मग जर का साक्षी शिकरे वात्सल्य आश्रमाच्या आत गेल्याच नव्हत्या तर ते व्हिजिटिंग कार्ड तिथे आलं कुठून? आता खूप मोठा प्रश्न कोर्टात उभा राहतो. तेव्हा मात्र दामिनी देशमुख अर्जुनवरती फिदी हसत टाळ्या वाजवत उठते आणि जज साहेबांना म्हणते की माझ्या आत्तापर्यंतच्या या कोर्टाच्या केसेसमध्ये इतकं फनी आर्ग्युमेंट मी कधी ऐकलंच नव्हतं. आता सायली, चैतन्य दोघांनाही खूप टेन्शन येतं. दामिनी मुद्दाम ती केस फिरवण्याचा प्रयत्न करते, तेही साक्षीच्या बाजूने. कोर्टाला ती सांगते की कोणत्या तरी रॅन्डम दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड जिथे साक्षी शॉपिंग करायची कधीतरी, ते कार्ड वात्सल्य आश्रमात मिळतं काय? आणि अर्जुन सुभेदार हे ठरवून मोकळे होतात की साक्षी शिकरे वात्सल्य आश्रमात गेली होती. म्हणजे आता तुम्हाला काय म्हणायचं आहे की ते कार्ड तिथे होतं, ती साक्षी नेमकी त्याच दुकानातून शॉपिंग करत होती, म्हणजे आता विलासचा खून पण तिनेच केलाय का? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी हे प्रूव्ह करणारच होतो. दामिनी भर कोर्टात त्याच्यावरती खेकसते की गप्प बसा, माझं बोलणं अजून संपलेलंच नाही आहे. खरं मला सांगा की तुम्ही रविराज किल्लेदारांचे शिष्य आहात का? मुद्दाम ती अर्जुनला डिवचण्याचा प्रयत्न करते जेणेकरून अर्जुन जास्त भडकेल, चिडेल आणि काहीतरी वेडेवाकडं बोलून बसेल. सायली अर्जुनला ज्या गोष्टीची भीती होती नेमकं तेच घडतं. दामिनी अर्जुनला तोच सवाल विचारते की मला खरं तर अर्जुन सुभेदारांना एक प्रश्न विचारायचा आहे की कोर्टात या आधीसुद्धा काही पुरावे सादर केले गेले होते जे की वात्सल्य आश्रमात मिळाले होते. आणि मला सांगा अर्जुन सुभेदार, वात्सल्य आश्रमात तुम्हाला जे काही पुरावे मिळाले होते ते तर पोलीस स्टेशनमध्ये चढले होते ना? मग हेच नेमकं व्हिजिटिंग कार्ड तुमच्याकडे कसं काय आलं? आत्ता मात्र सायली डोक्याला हात लावून बसते. सायली ज्यावेळेस समोर पाहते तर चैतन्यच गायब असतो. मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं. दामिनीने नेमकं तोच प्रश्न विचारला. तेव्हा अर्जुन आता धक्क्यात असतो. त्याच्या तोंडून आता एकही शब्द फुटत नाही. तेव्हा जज साहेब अर्जुनला ताकीद देतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, दामिनी देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, नाहीतर तुम्ही सादर केलेला हा पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जाणार नाहीये. खरं तर चैतन्य अर्जुनने आधीचंच प्लॅनिंग केलेलं असतं दामिनीला कोर्टात चितपट करण्यासाठी आणि चैतन्य त्याच कामासाठी बाहेर जातो. तेव्हा दामिनी संधी साधते आणि मुद्दाम ती कोर्टाला सांगते की मला वाटतं की अर्जुन सुभेदारांकडे माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. तेव्हा मात्र जज साहेब अर्जुनने कोर्टात सादर केलेला पुरावा नाकारतात. त्याच वेळेस मोठा बॉम्ब फुटतो, कारण चैतन्य अचानकच इन्स्पेक्टरांना घेऊनच हजर होतो. इन्स्पेक्टर मोठ्याने सांगतात की थांबा जज साहेब, निर्णय नका ऐकवू, मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा जज साहेब इन्स्पेक्टरांना जे काही सांगायचं आहे ते कटघऱ्यात येऊन बोलायला लावतात. त्यानंतर साक्षी आपल्या जागेवर जाऊन बसते आणि जेव्हा इन्स्पेक्टर कटघऱ्यात येऊन उभारतात तेव्हा कोर्टाला ते सांगतात की जज साहेब, अर्जुन सुभेदार आज कोर्टात जे काही पुरावे सादर करणार आहेत ते पुरावे त्यांना मीच दिले आहेत. आत्ता कसं
बाजी अर्जुनने पालटलेली आहे. आणि अर्जुन तेव्हा दामिनीला सडेतोड उत्तर देतो की मिस दामिनी देशमुख, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हतो कारण इन्स्पेक्टर सामंत यांना मी आधीच कोर्टात यायला सांगितलं होतं. चैतन्य आता सायलीला निश्चिंत राहायला सांगतो. नेमकं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनच्या बाजूने साक्ष देतात. अर्जुन ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारतो की मला सांगा मिस सावंत, प्रिटीज ब्युटी हे व्हिजिटिंग कार्ड तुमच्याकडे कसं काय होतं, तेव्हा इन्स्पेक्टर कोर्टाला साक्ष देतात की पोलीस स्टेशनमध्ये वात्सल्य आश्रमातून आलेले पुरावे काही चढाले होते ते खरं आहे, परंतु हे व्हिजिटिंग कार्ड मी एक्झामिनेशनसाठी माझ्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवलं होतं आणि योग्य प्रोसिजर झाल्यानंतर मी ते अर्जुन सुभेदारांच्या हाती सोपवलंही. तेव्हा मात्र दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि उलटा सवाल करते की मला इन्स्पेक्टर सावंत, बरोबर ना, इन्स्पेक्टर सावंतांना एक प्रश्न विचारायचा आहे की इतके दिवस तुम्ही कोर्टाला हा पुरावा का नाही दिला. आत्ता सायलीचं टेन्शन वाढतं, मनात धाकधूक चालू होते. तेव्हा इन्स्पेक्टर परत साक्ष देतात की मीच अर्जुन सुभेदारांना कोर्टात यायला नकार देत होतो. काय आहे ना मिलॉर्ड, मी थोडासा घाबरलो होतो कारण मला माझी नोकरी जाईल याचं टेन्शन होतं. तेव्हा महिपत आता विचार करतो की म्हणजे पोलीस स्टेशनमधले सगळे पुरावे चढालेलेच नव्हते. आता यांच्याकडे अजून कोणते कोणते पुरावे निघतील. आता त्याला घाम फुटलेला असतो. तेव्हा प्रिया घाबरत नागराजच्या कानामध्ये परत कुजबुजते, म्हणजे अर्जुनकडे साक्षीच्या विरोधात एवढा मोठा पुरावा होता आणि साधं त्याने आपल्याला कळूसुद्धा दिला नाही. तेव्हा नागराज परत तिला घाबरवून सोडतो की हो ना, आता याच्याकडे अजून कोणते पुरावे असतील की ज्यामुळे तुम्ही अडकचाल. अर्जुन परत एकदा दामिनीला विचारतो की तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत. आता काय बोलणार ती तरी. परत बोलती बंद झालेली असते. शेवटी माघारी जाऊन जागेवरच बसावं लागतं. आत्ता तर खरा धमाका होण्याची वेळ आलेली असते, जेव्हा इन्स्पेक्टर कोर्टाला सांगतात की मी कायद्याच्या नियमांच्या आत राहूनच हे सगळं केल्याचं. तेव्हा अर्जुन त्यांचे आभार मानून त्यांना जायला सांगतो. त्यानंतर कोर्टाला तो आर्ग्युमेंट करतो की मिलॉर्ड, साक्षी शिकरे या आश्रमाच्या आत गेल्यानंतरच त्यांच्या पर्समधून ते व्हिजिटिंग कार्ड तिथे पडल्याचा माझा दावा आहे. मिस दामिनी देशमुख यांना माझं आर्ग्युमेंट कितीही विनोदी वाटत असलं तरी तीच सत्यता आहे आणि साक्षी शिकरे आश्रमाच्या आत त्या दिवशी होत्या हे प्रूव्ह करण्यासाठी माझ्याकडे महत्त्वाचा आणखीन एक पुरावा आहे. अर्जुनने कोर्टात तणका उडवून दिलेला असतो. अशी काही बाजी फिरवलेली असते, साक्षीच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. अर्जुन परत भर कोर्टात दामिनीला टोमणे मारतो की जर का माझा तो पुरावा मिस दामिनी देशमुख तुम्हाला विनोदी वाटला ना, तर मस्त मोठमोठ्याने हसा आणि टाळ्या वाजवायला विसरायचं नाही हा. तो कोर्टाला परत एकदा रिक्वेस्ट करतो की मिस साक्षी शिकरे, मला परत काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. आता तर साक्षी वैतागूनच जाते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. आता ती खरी वेळ आलेली असते केसमधला सगळ्यात मोठा ट्विस्ट की अर्जुन कोर्टाला विनंती करतो की माझ्याकडे एक महत्त्वाचा पुरावा आहे, परंतु मिस साक्षी शिकरे यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी जर गळ्यात एखादा नेकलेस किंवा पेंडंट घातलं असेल तर प्लीज ते कोर्टाला दाखवावं. आता साक्षी काही ऐकत नाही. ती टेन्शनमध्ये असतानाच परत एकदा जज साहेब तिला ताकीद देतात की जर काही तुम्ही पेंडंट नेकलेस वगैरे घातला असेल तर तो प्लीज कोर्टाला दाखवा. ज्यावेळेस साक्षी ते पेंडंट बाहेर काढून दाखवते तेव्हा त्याचाच मोडलेला तुकडा अर्जुन त्याच्याशीच मॅच करतो आणि मोठ्यानेच म्हणतो की वा, परफेक्ट मॅच. साक्षी अडकलेली असते. अर्जुनने असा काही सापळा रचून साक्षीला अडकवलेलं असतं की केसला एक वेगळी नवीन दिशा मिळालेली